या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अन्नपूर्णाला समोर पाहून कामिनी तिला सदानंदची किती काळजी आहे हे दाखवायला सुरुवात करते। अन्नपूर्णा तिला विचारत असते की काय ग तू इथे काय करत होतीस, तर ही कामिनी नाटक करत म्हणू लागते की वहिनी मला असं कळलं होतं की तू मंदिरात गेली होतीस, म्हणून मग दादाला काय हवं नको ते बघण्यासाठी मी इथे आले। मला ना दादाची खरंच खूप काळजी वाटते ग, बघ ना त्या बिचाऱ्याची काय अवस्था झाली। आणि त्यावेळी अन्नपूर्णासुद्धा काळजीनेच सदानंदकडे बघत असते। तर ही कामिनी नाटक करत म्हणू लागते की अगं वहिनी मी देवाला हेच सांगत होते की माझ्या दादाला लवकरात लवकर बरं कर, आणि जो कोणी माझ्या दादाला बरं करेल ना त्याला मी आपल्या घरात घेऊन येईल, त्याचं आदरातिथ्य करेल। आणि कामिनीचं असं बोलणं ऐकून अन्नपूर्णाला देखील छान वाटतं आणि मग त्यानंतर कामिनी तेथून निघून जाते। अन्नपूर्णा काळजीनेच सदानंदकडे बघत असते, पण तितक्यात तिच्या कानांवर त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या 2 सर्वंटचं बोलणं पडतं। मग ती त्यांचं बोलणं ऐकू लागते। त्यातील एक जण म्हणत असते की कमळीवर खरंच अन्याय झाला आहे, ती बिचारी पोर किती गरीब आहे, मोठ्या साहेबांची किती मनापासून सेवा करते, पण तरीही तिच्या बाबतीत असं घडलं। तर दुसरी म्हणत असते हो ना, कमळीची जे काही घडलं आहे त्यात काही चूक नसणार, पण तिचं म्हणणं कोणी ऐकूनच घेतलं नाही। अन्नपूर्णा मॅडमने सुद्धा तिला हाकलून दिलं आणि ते ऐकून अन्नपूर्णा मात्र विचारात पडते, नेमकं काय खरं काय खोटं हे तिला कळत नाही। त्यानंतर ती आणि राजन सदानंदजवळ बसलेले असतात। सदानंदच्या पायाची अवस्था पाहून त्या दोघांनाही खूप काळजी वाटत असते। अन्नपूर्णा तर रडत म्हणत असते की राजन मला खरंच कळत नाहीये रे, जे काही घडले त्यात कमळीची चूक आहे की नाही, माझा ना विश्वासच बसत नाहीये की तिने गावावरून जे तेल आणलं त्या तेलामुळे हे सगळं घडलं। तर राजन म्हणत असतो की आई खरं तर ना आपली चूक आहे, आपल्यापैकी कोणीतरी 24 तास बाबांच्या जवळ असायला हवं, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं। आणि त्यावेळी अन्नपूर्णाही हो म्हणते। त्यानंतर राजनला त्याने अनिका, रागिनी आणि कामिनी यांचं जे बोलणं ऐकलेलं असतं ते आठवतं आणि तो अन्नपूर्णाला म्हणू लागतो की कमळीने हे सगळं केलं असेल यावर माझा अजिबात विश्वास नाहीये, ती बाबांची किती मनापासून सेवा करते, त्यामुळे आपण नेमकं काय खरं आणि काय खोटं ते शोधून काढायला हवं। दुसरीकडे ऋषी कमळीच्या जखमेवर औषध लावत असतो आणि तिला म्हणत असतो की कमळी अगं इतकं सगळं घडलं, मग तू मला हे आधी का नाही सांगितलं, आणि मला सांग स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी असं कोण करतं। आणि ऋषीचं असं बोलणं ऐकून कमळी खाली मान घालते। तर ऋषी तिला म्हणतो की हे बघ मला तुझ्यावर ओरडायचं नाहीये, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नको, मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय। तर कमळी म्हणते की नाही सर, तुम्ही बोलताय म्हणून मला वाईट वाटत नाहीये, खरं तर मला ना सदानंद आजोबांची खूप काळजी वाटते, त्या बिचाऱ्यांना किती त्रास होत असेल, अहो त्यांचा पाय ना अक्षरशः लाल बुंद पडला होता, त्यात त्यांना काही सांगताही येत नव्हतं। आणि कमळीचं ते बोलणं ऐकून ऋषी म्हणतो की अगं कोण आहेस तू, तुझ्या बाबतीत इतकं सगळं घडलं पण तरीही तुला आजोबांची काळजी वाटते, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि मग तो तिला सांगतो की तू इथेच बस, मी तुझ्यासाठी पटकन जाऊन जेवण घेऊन येतो, आणि मग तो तेथून निघून जातो। दुसरीकडे सदानंद सतत राजनला आणि अन्नपूर्णाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्या दोघांना सदानंद नेमकं काय सांगतोय हे काही कळत नाही। शेवटी सदानंद कसाबसा त्या तेलाच्या बाटलीकडे इशारा करतो, जी बाटली कमळीने आणलेली असते, आणि मग त्यानंतर तो वाटीचाही इशारा करतो। त्यामुळे अन्नपूर्णाच्या लक्षात येतं की नक्कीच या तेलामध्ये काहीतरी गडबड आहे। त्यामुळे ती राजनला सांगते की हे बघ, या बाटलीमधील तेल आणि या वाटीमधील तेल तू लॅबमध्ये पाठवून दे, मला असं वाटतंय की हे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, नेमकं काय आहे हे आपल्याला रिपोर्ट आल्यानंतर कळेल, आणि ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे। आणि त्यावेळी राजनही हो म्हणतो आणि लगेच ते तेल घेऊन लॅबमध्ये जातो। दुसरीकडे ऋषी त्याचा डबा घेऊन येतो आणि कमळीला म्हणतो की आता तू जेवण करून घे, म्हणजे तुला गोळी घेता येईल। आणि त्यावर मग कमळी ही हो म्हणते आणि जेवायला सुरुवात करते, परंतु तिच्या हाताला जी जखम झालेली असते त्यामुळे तिला काही नीट जेवण करता येतच नाही। आणि हे पाहून कॉलेजमधील इतर मुलं मुली मात्र तिच्यावर हसत असतात। तर ऋषी तिला विचारतो की तुझी काही हरकत नसेल तर मी तुला जेवण भरवू का, पण कमळी घाबरूनच म्हणते की नाही सर, मी जेवण करेल। तर ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, तू का नाही म्हणतेस हे कळतंय मला, अगं पण आत्ता इथे मी तुझा शिक्षक नाही तर मित्र म्हणून बसलो आहे आणि तुझ्याशी बोलतो, आणि आत्ता लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचा विचार करण्यापेक्षा तू काहीतरी खाणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण रात्रीपासून तुझ्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाहीये। आणि मला सांग, लोक काय विचार करतील याचा विचार जर आपणच केला तर मग लोक काय करणार ना। आणि मग त्यानंतर तो स्वतः कमळीला जेवण भरवायला सुरुवात करतो।
पण तितक्यात अनिका त्या ठिकाणी येते आणि ऋषी स्वतःच्या हाताने कमळीला जेवण भरवतोय हे पाहून तिला तर मोठा धक्काच बसतो. ती खूप जास्त चिडते आणि रागातच त्या दोघांकडे बघू लागते. तर कॉलेजमधील इतर मुलं मुलीसुद्धा आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत असतात. मात्र ऋषीला काही फरक पडत नाही. तो कमळीला म्हणतो की आपल्या मनात पाप नाही आहे ना, मग आपण कशाला लोकांना घाबरायचं. आणि मग त्यानंतर कमळीचं जेवण पूर्ण होतो. ऋषी तिला गोळी देतो आणि सांगतो की आता तू हॉस्टेलवर जाऊन आराम कर. त्यावर कमळी ही हो म्हणते आणि मग ऋषी तिथून निघून जातो. पण त्यानंतर मात्र अनिका कमळीला अडवते. कमळी तिला सांगते की प्लीज मला जाऊ दे. मात्र अनिका काही ऐकत नाही. ती कमळीच्या हाताकडे बघत म्हणत असते की तुझ्या हाताला जखम झाली आहे, त्यामुळे तुला खूप त्रास होत असेल ना गं. खरं तर ना मला तर तुझी ना खूप दया येते, तुझ्याबद्दल वाईट वाटते. म्हणूनच मी ठरवले की तुला त्रास देणं बंद करायचं आणि तुझ्यासोबत माझ्या आजीने सांगितल्याप्रमाणे फ्रेंडशिप करायची. आणि मग ती मुद्दाम कमळीचा हात पकडते आणि तिला ज्या ठिकाणी जखम झालेली असते त्याच ठिकाणी जोरात दाबू लागते. त्यामुळे कमळीला खूप त्रास होतो. ती त्या अनिकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र अनिका तिचं अजिबात ऐकत नाही. ती कमळीचा हात काही केल्या सोडत नाही. कमळी तिला म्हणत असते की अनिका सोड, मला खूप त्रास होतोय. तर ही अनिका म्हणते की तुझ्यामुळे माझ्या आजोबांना सुद्धा खूप त्रास झालाय. मग आता तुला कळायला हवं ना की त्रास झाल्यावर कसं वाटतं ते. मी आता तुला अजिबात सोडणार नाहीये. आणि त्यामुळे कमळी तर अक्षरशः रडू लागते. तर अनिका हसतच म्हणते की तुला असं रडताना बघून ना मला खूप छान वाटते. मी तुला याआधी सुद्धा सांगितलं होतं की माझ्या फॅमिलीपासून लांब राहा, पण तू माझं ऐकलं नाही. आता मी तुला माझ्या घरातून बाहेर काढलंय, पण लवकरच तुला या कॉलेजमधून सुद्धा बाहेर काढणार आहे, हे लक्षात ठेव. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. कमळीच्या हातातून मात्र रक्त येत असतं. ती खूप रडत असते. तितक्यात निंगी त्या ठिकाणी येते. तिला लगेच घडलेला प्रकार लक्षात येतो आणि ती त्या अनिकाकडे जाण्यासाठी निघते. मात्र कमळी तिला थांबवते आणि म्हणते की आधी आपण हळद कुठे भेटते का ते शोधूयात, कारण मला खूप त्रास होतोय. आणि मग त्या दोघीजणी कॅन्टीनकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आपण पाहतो की अनिका तिच्या रूममध्ये बसलेली असते. तितक्यात तिला ऋषीचा कॉल येतो. आधी तर अनिकाला असं वाटतं की याला कदाचित सगळं कळलं असेल आणि म्हणूनच लेक्चर देण्यासाठी आणि आपल्याला कॉल केला असेल, म्हणून ती काही कॉल रिसीव करत नाही. पण ऋषी पुन्हा पुन्हा तिला कॉल करतो. त्यामुळे अनिका कॉल रिसीव करते आणि विचारते की काय झालं ऋष. त्यावेळी ऋषी आनंदाने म्हणतो की अनिका, मला खरं तर ना तुझी माफी मागायची आहे. मी काल तुला उगाच बोललो, पण आत्ता ना मी तुझ्या घराबाहेर आलो आहे तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन. आणि ते ऐकून अनिकाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ती विचारते की ऋष, तू खरंच माझ्या घराबाहेर आला आहेस का. तर ऋषी म्हणतो हो अनिका, मी तुला भेटण्यासाठी आलो आहे आणि ते देखील तुझं फेवरेट चॉकलेट घेऊन. त्यामुळे तू प्लीज पटकन बाहेर ये. आणि हे ऐकून अनिका खुश होते आणि लगेच बाहेर जाण्यासाठी निघते. इकडे ऋषी मात्र हसतच तिथेच लपून बसलेल्या कमळीकडे बघतो आणि तिला सावध राहण्याचा इशारा करतो. थोड्याच वेळामध्ये अनिका बाहेर येते. ऋषीला बघून ती खूपच खुश होते. त्याला मिठी मारते, त्याच्यासोबत सेल्फी काढते. पण त्यावेळी ऋषी मात्र पाठीमागे लपून बसलेल्या कमळीला इशारा करतो आणि मग कमळी पटकन अनिकाच्या घरामध्ये घुसते. इकडे अनिका ऋषीला पाहून खूपच आनंदात असते आणि मग ती म्हणू लागते की आता मी लगेच आपला फोटो ना सोशल मीडियावर अपलोड करते. त्यावर ऋषीही आनंदाने हो म्हणतो आणि मग ती स्वतः ऋषीला चॉकलेट वगैरे भरवते. दुसरीकडे कमळी मात्र लपत छपत सदानंद आजोबांच्या रूममध्ये जाते. कमळीला पाहून आजोबांना खूप आनंद होतो. तर कमळी म्हणत असते की आजोबा, मला माफ करा, मी अशी चोरून इथे आली आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी खरंच त्या तेलामध्ये काही मिसळलेलं नव्हतं. आणि त्यावेळी आजोबा मान हलवत होकार देतात. तर कमळी त्यांना विचारते की मी आत्ता तेल घेऊन आले आहे, तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या पायाला मसाज करून देऊ का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि त्यावर आजोबाही हो म्हणतात. आणि मग कमळी लगेच तिच्या बॅगमधून तेलाची बॉटल काढते आणि ते तेल आजोबांच्या पायाला लावून द्यायला सुरुवात करते. तर दुसरीकडे अनिका तिचा आणि ऋषीचा फोटो पोस्ट करत असते. पण त्यावेळी तिला फोटोमध्ये कमळीसुद्धा दिसते. आणि मग तिचा सगळा प्रकार लक्षात येतो. ती खूपच चिडते आणि ऋषीला म्हणते की मला खरंच वाटलं नव्हतं की तू माझ्यासोबत असा वागशील. आणि मग ती रागातच घरात जाण्यासाठी निघते. त्यामुळे ऋषीसुद्धा घाबरतो. काय करावं त्याला सुचत नाही. तर दुसरीकडे कमळी आजोबांच्या पायांना तेल लावून देत असते. पण तितक्यात अनिका त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने तिच्यावर ओरडते. कमळी तिची माफी मागत म्हणत असते की अनिका, मला माहिती आहे माझी चूक झाली, मी इथे चोरून आली आहे, पण प्लीज मला आजोबांच्या पायांना तेल लावू दे. पण अनिका तिचं काही ऐकत नाही. ती म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं, तू चोरून माझ्या घरात कशी काय घुसली. आणि मग ती कमळीचा हात धरून तिला रूममधून ओढतच बाहेर घेऊन जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी
पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.